हीच ती जागा जिथे बाळूमामांनी जिवंत समाधी घेतली. 4 सप्टेंबर 1966 रविवारचा तो दिवस आजही इतिहासाच्या पानावर कोरला गेला आहे. आणि हीच ती बाळूमामांची बसायची जागा जिथे साक्षात मरगुबाई सुद्धा बाळूमामांशी बोलत होते. तर हे आहे आदमापूर मधील मरगुबाई मंदिर. आताच्या बाळूमामांच्या मंदिरापासून 500 मीटर अंतरावर. मामांच्या समाधीच्या वेळी घडलेली एक अद्भुत कथा तुमच्याही डोळ्यात पाणी आणेल. तर चला जाणून घेऊया. मामा गावोगावी मेंढ्या घेऊन फिरायचे आणि गावातल्या लोकांना विचारायचे की कुणी जागा देतं का. पण लोक नकार देत म्हणायचे, अरे तू मेंढ्या घेऊन येशील आणि आमचं गाव घाण करशील, असं म्हणून हकलवून लावायचे. आणि शेवटी मामा आदमापुरात आले आणि भोसले सरकारांना भेटले. भोसले सरकार हे एक चांगल्या मनाचे होते आणि मामांचे खूप मोठे भक्त होते. त्यांनी मामांना नाही म्हटलं नाही. मामांच्या एका शब्दावर त्यांनी मामांना जागा दिली आणि तीच जागा पुढे पवित्र झाली. तर काही दिवसांनी मामांच्या समाधीचा दिवस जवळ आला. मामांच्या हाताला जखम होती आणि अंगात ताप. लोकांनी डॉक्टरांना बोलवलं. मामा एकदम खडसावून म्हणाले, लेकांनो, मला कुण्या डॉक्टरची गरज नाही, माझी वेळ झाल्या, मला खाली जायचं आहे. हे ऐकताच सगळ्यांचे डोळे पाणावले. गडिंग्लज मधनं गाडी मागवली, गाडीवर खुर्ची ठेवली आणि आदमापूर गावातून मामांची मिरवणूक निघाली. कोणी रडत होतं, कोणी हात जोडून उभं होतं आणि कोणी त्या क्षणावर विश्वास ठेवू शकत नव्हतं. समाधीच्या ठिकाणी मामांना नेलं. तब्बल 22 पोती भंडारा, कापूर, उदबत्ती मामांवर टाकण्यात आलं. पण एक अद्भुत चमत्कार घडत होता. भंडारा गळ्यापर्यंत येत होता, पण मामांचं डोकं काही केल्यात झाकलं जात नव्हतं. तो संकेत होता की अजून काही बाकी होतं. मामांचे कपडे पूर्ण घामाने भिजलेले होते, जसं काही एखाद्या पावसात भिजल्यासारखं. मग मामांच्या पत्नी सत्यवा देवी आल्या. त्यांनी मामांना भंडारा टाकून थोडं दूध पाजलं, तरीही समाधी पूर्ण झाली नाही. आणि मग तो शेवटचा क्षण आला. मामांच्या भावाला बोलवण्यात आलं. मामांचे भाऊ आले. डोळ्यात अश्रू आणि मनात असंख्य वेदना. थरथरणारा आवाज, हे बाळू, हे बाळू. ही फक्त त्यांची हाक नव्हती, हा होता आयुष्यभराचा प्रेमाचा आवाज. त्याने हलकेच मामांच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवला. तो शेवटचाच स्पर्श होता. सगळे शांत झाले, श्वासही थांबला. आणि मग त्यांनी 2 पाट्या भंडारा टाकला आणि चमत्कार घडला. जे 22 पोती भंडाऱ्याने झालं नाही, ते एका भावाच्या प्रेमाने झालं. पहिल्यांदाच भंडारा मामांच्या डोक्यावर गेला आणि त्या क्षणी बाळूमामा शांतपणे जिवंत समाधी घेतली. त्या दिवशी बंधुप्रेम काय असतं हे मामांनी अख्ख्या जगाला सांगून दिलं.